व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये राजकीय वर्तुळामध्ये एका गोष्टीची चर्चा होत आहे आणि ती गोष्ट म्हणजे सुप्रिया सुळे या सध्या नाराज आहेत. त्याचं कारण ही असं आहे की अनेकांना यंदा संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे, मात्र सुप्रिया सुळे यांचा यंदाचा संसद रत्न पुरस्कार हुकलेला आहे. त्यांना यंदा संसद रत्न पुरस्कार मिळालेला नाही आणि त्यामुळे कदाचित त्या नाराज झालेल्या आहेत. गेल्या वेळेस सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे या दोघांनाही संसद रत्न पुरस्कार मिळाला होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत किंवा त्यांचे समर्थक आहेत, हे खूपच जास्त गवगवा करतात या गोष्टीचा की बघा 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 आमच्या ताईला संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे. याचाच अर्थ असा आहे की त्या कार्यक्षम अशा खासदार आहेत, त्या संसदपटू आहेत. मग आता जर त्यांना पुरस्कार मिळालेला नाहीये तर त्यांचे कार्यकर्ते, त्यांची भलावण करणारे त्यांचे हे समर्थक हे मान्य करणार आहेत का की सुप्रिया सुळे त्यांच्या कर्तृत्वामध्ये, कार्यक्षमतेमध्ये कमी पडलेले आहेत, की पुन्हा एकदा तोच आरोप करणार आहेत की बघा लॉबिंग चालू झालेलं आहे आणि मुद्दाम सुप्रिया सुळे यांना संसद रत्न पुरस्कार दिला गेलेला नाही. असा आरोप जर करायचा असेल तर मग गेल्या वेळी असं नेमकं काय घडलं होतं की सुप्रिया सुळे यांना संसद रत्न पुरस्कार मिळाला आणि यंदा मिळालेला नाही. सरकार तर तेव्हाही तेच होतं आणि आजही सरकार तेच आहे. मग या आरोपामागे नेमकं तथ्य काय, नेमकं सत्य काय? का फक्त आणि फक्त स्वतःचे ढोल बडवायचे आणि स्वतःचाच कसा श्रेष्ठपणा आहे हे सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न करायचा, हीच यांची नीती आहे, हेच यातून दिसून येतं. मित्रांनो, सुप्रिया सुळे यांना संसद रत्न पुरस्कार का मिळू शकलेला नसावा याची थोडीशी कारण मीमांसा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मात्र त्या अगोदर छोटीशी विनंती आहे, हात जोडून कळकळीचं आवाहन आहे. मित्रांनो, बकरी ईदला तर कुर्बानीच्या नावावर जन्नत मिळवण्यासाठी निष्पाप जीवांचा बळी दिला जातो, मात्र आपण कोणाला मारण्यापेक्षा एखाद्याला जगवूया ना. कर्करोगग्रस्त रुग्ण जे अत्यंत निकराची लढाई लढत आहेत, मृत्यूसोबत झुंज देत आहेत, त्यांना औषध उपचार देऊन जगण्याची उमेद देऊया, आधार देऊया, बळ देऊया. हालाकीच्या परिस्थितीत असलेल्या त्यांच्या नातेवाईकांना 2 घास सुखाचे पोटभर खाऊ घालूया. हे सत्कर्म, हे काम आपला स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार सातत्याने करत आलेला आहे, पुढेही करतच राहणार आहे. यामध्ये अनेकांचं सहकार्य अपेक्षित आहे. मित्रांनो, म्हणूनच हात जोडून नम्र विनंती आहे, कृपया आपल्या बळीराजासाठी, या रुग्णांसाठी, गोमातेसाठी आपल्याला जे काही योगदान देता येऊ शकतं ते दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर निश्चित द्या. मित्रांनो, आता तर अधिक महिना सुरू आहे, तेव्हा आपल्याकडून अधिकाधिक अपेक्षा आहेत. म्हणूनच कळकळीचं आवाहन, योगदान दिल्यानंतर, सहकार्य केल्यानंतर त्याचा ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की पाठवा, म्हणजे आपल्याला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून त्याची पावती तुमच्यापर्यंत पोहोचवते. तेव्हा अपेक्षा आहे मित्रांनो, आपला 1 रुपया देखील लाख मोलाचा ठरू शकतो. तेव्हा जास्तीत जास्त मन मोठं करून पुढे या. सुप्रिया सुळे यांचं सरकार जेव्हा असतं तेव्हा राज्यातले रस्ते हे गुळगुळीत, चकचकीत आणि तुकतुकीत असतात. त्या रस्त्यांवर अगदी स्केटिंग सुद्धा करता येतं. अगदी स्केटिंग नसेल तरीही अनवाणी सुद्धा आपण स्केटिंगचा अनुभव घेऊ शकतो. जणू काही आपण बर्फावर चालत आहोत अशी अनुभूती तेव्हा येते जेव्हा राज्यामध्ये सुप्रिया सुळे यांच्या मताचं, यांच्या बाजूचं सरकार असतं, अर्थातच शरद पवार यांच्या समर्थनाचं सरकार असतं. मात्र हे सरकार जेव्हा नसतं तेव्हा राज्यातल्या रस्त्यांमध्ये इंचावर खिळे ठोकलेले असतात आणि राज्यातल्या रस्त्यांवर 1 फुटावर, 1 मीटरवर 2 3 4 फुटांचे खोल असे खड्डे असतात. खूप त्रास होतो बघा. कंबरड मोडतं, अहो मांडीचं हाड नेमकं कोणतं आहे हे सुद्धा कळत नाही अशी अवस्था या राज्यातल्या वाहनधारकांची आणि प्रवाशांची होऊन जाते. इतकी दयनीय अवस्था होते की रस्त्यांवरून ये जा करणारा, मग तो पायी चालणारा जरी असला
तरीही तो खड्ड्यात पडतो आणि मग त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागतं. आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते बाया सरसावून आपलं घरदार सोनं नाणं सगळं काही गहाण ठेवून सुप्रिया सुळे 10 एकरातली वांगी विकून त्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी धावतात. आणि म्हणून मग त्यांच्या या सत्कार्यासाठी, महान कार्यासाठी, त्यांच्या या दातृत्वासाठी त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळत आलेला आहे. आता हा कदाचित आपल्याला विरोधाभास वाटेल मित्रांनो, मात्र हा विरोधाभास अजिबातच नाहीये. तर सुप्रिया सुळे यांना संसद रत्न पुरस्कार का मिळाला माहितीये तुम्हाला? त्याचं कारण असं आहे, जेव्हा कोविड होता, महामारी पसरलेली होती, अख्खं राज्य, अख्खा देश, अख्खं जग लॉकडाऊन होतं. तुमच्या आमच्या घरातली चिमुकली देखील बाहेर खेळायला जाऊ शकत नव्हती आणि कोणीही मोकळा श्वास घेऊ शकत नव्हता. सगळ्यांचा जीव गुदमरला होता. अशीच काहीशी अवस्था शरदचंद्र पवार यांची देखील झाली. त्यांची देखील कोविड काळामध्ये लॉकडाऊनमुळे खूप खुसमट होऊ लागली. आणि तेव्हा त्यांच्या कन्येला म्हणजे सुप्रिया सुळे यांना असं वाटलं की मला माझ्या बाबांना मोकळा श्वास घेऊ द्यायचा आहे. आणि म्हणून त्या सकाळी आपल्या वाहनाने आपल्या पिताश्रींना म्हणजेच शरद पवार साहेबांना घेऊन मरीन ड्राईव्हला, लॉंग ड्राईव्हला घेऊन गेल्या. का? तर त्यांना मोकळा श्वास घेता यावा म्हणून. बघा किती मोठं काम केलं एका मुलीने आपल्या पित्यासाठी. आणि म्हणूनच तर त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे. बारामती जिल्ह्यातील अनेक गावं अशी आहेत जिथे उन्हाळ्यामध्ये, प्रत्येक उन्हाळ्यामध्ये घरासमोर 2-2, 4-4 पाण्याचे पिंप आणि ड्रम्स ठेवले जातात पाण्याची साठवण करण्यासाठी. तिथले नागरिक हे चातकाप्रमाणे पाण्याची वाट बघतात की कधी एकदा पाणी येतं आणि आम्ही आमच्या या ड्रम मध्ये ते पाणी भरून आठवडाभर वापरतो. त्यांच्या त्या चातक दृष्टी नयनांकडे बघून संसदेने सुप्रिया सुळे यांच्या खासदारकीला सलाम ठोकत त्यांना संसद रत्न पुरस्कार दिले. मात्र यंदा असं घडलेलंच नाहीये आणि सुप्रिया सुळे यांना संसद रत्न पुरस्कार मिळालेला नाही. त्यामुळे सुप्रिया सुळे या दुःखग्रस्त झालेल्या आहेत, त्या नाराज झालेल्या आहेत आणि आता त्या या सरकारवर टीकेची झोड उठवणार आहेत. तसं तर त्या नेहमीच टीकेची झोड उठवत आलेल्या आहेत या सरकारवर. मात्र एक गोष्ट इथे नमूद करण्यासारखी आहे मित्रांनो, संसद रत्न पुरस्कार नेमका मिळतो कशासाठी हे तरी जाणून घेतलं पाहिजे ना. संसदेमध्ये तुमची उपस्थिती काय, तुम्ही किती प्रश्न मांडले, किती प्रश्नांची तुम्ही उत्तरं दिली, याला महत्व आहे. बरं, नुसतेच प्रश्न मांडल्याला महत्व आहे का? तर नाही. ते प्रश्न सुद्धा योग्य असणं गरजेचं आहे. ज्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं देत आहात ती उत्तरं देखील लॉजिकल असणं गरजेचं आहे. उगीच विरोधाला विरोध म्हणून काहीही बोलत सुटायचं याने संसद रत्न पुरस्कार मिळत नाहीत. तुम्हाला योग्य मुद्द्यावर योग्य चर्चा करता आली पाहिजे, तुम्हाला चर्चासत्रांमध्ये भाग घेता आला पाहिजे. सुप्रिया सुळे यांनी मागे एकदा सांगितलेलं होतं की आम्ही खासदार जेव्हा पार्लिमेंटमध्ये एकमेकांना भेटतो तेव्हा नेहमीच आम्ही काही राजकारणावर बोलत नाही, तर आम्ही वैयक्तिक गप्पा सुद्धा मारतो. म्हणजे बघा ना की अहो वा, तुमची साडी खूप छान आहे, तुम्ही कुठून घेतली? अच्छा, शिमलावरून घेतली. वा वा, छान छान. मी माझ्या बाबांसाठी काश्मीरवरून शॉल आणलेली आहे. अशा गप्पा आम्ही मारत असतो. तर सुळे, अहो अशा गप्पा मारण्यासाठी संसद रत्न पुरस्कार अजिबातच मिळत नाही. बर, आता अनेकांचा प्रश्न असा आहे की गेल्या वेळेस लगातार यांना संसद रत्न पुरस्कार कसे बरं मिळत होते? तर याचा खुलासा या आधीच्या अनेक व्हिडिओजमध्ये आम्ही केलेलाच आहे मित्रांनो. संसद रत्न पुरस्कार हा फक्त संसदेतर्फेच दिला जातोय का? तर नाही. मद्रासमध्ये म्हणजेच चेन्नईमध्ये एक NGO आहे जिचं नाव आहे प्राईम पॉइंट फाउंडेशन. या प्राईम पॉइंट फाउंडेशन तर्फे देखील संसद रत्न पुरस्कार दिले जातात. आता हा अजब प्रकार आहे की एका खाजगी संस्थेतर्फे संसद रत्न पुरस्कार दिले जात आहेत. म्हणजे उद्या चालून एखादी खाजगी संस्था भारतरत्न पुरस्कार सुद्धा द्यायला लागेल. यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे ना. म्हणजे बघा, गेल्या वेळेस सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे या दोघांनाही संसद रत्न पुरस्कार मिळाला. कोणातर्फे? तर प्राईम पॉइंट फाउंडेशन तर्फे. प्राईम पॉइंट फाउंडेशन.com ही ती वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जा, गुगलवर सर्च करा ही वेबसाईट, याच्या पोर्टलवर जा
याच्या फ्रंट पेजवर जा, तिथे फोटोज दिसतील तुम्हाला. तिथे अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांचा देखील फोटो आहे पुरस्कार स्वीकारताना. यापेक्षा मोठा खुलासा आणखी काय करावा मित्रांनो. आता इथे एक प्रश्न असा निर्माण होतो की संसद रत्न पुरस्कार हे जे असे खासगी संस्थावाले वाटत सुटलेले आहे, हे कितपत योग्य आहे, हे कितपत खरं आहे. अनेक जण तर या संसद रत्न पुरस्कारांवरच आक्षेप नोंदवतात. खरं तर आपल्याकडे असं पाहिजे, ज्याप्रमाणे शाळेमध्ये प्रगती पुस्तक असतं ना, तसं एक प्रगती पुस्तक जनतेसाठी खुलं केलं पाहिजे या खासदारांचं, की तुमची उपस्थिती किती, तुम्ही काय प्रश्न मांडले, तुम्ही तुमच्या मतदारसंघातले किती प्रश्न मांडलेले आहेत, तुम्ही तुमच्या मतदारसंघासाठी किती निधी आणलेला आहे, त्या निधीचा किती वापर केलेला आहे. वर्षाला 5 कोटी निधी मिळतो. वर्षाला 5 कोटी काय म्हणतात विचार करा तुम्ही. 5 वर्षाला 100 कोटी रुपये. बारामतीमध्ये 100 कोटी रुपये वर्षाला खर्च होत असतील का असं वाटतं तुम्हाला? बरं चला बारामतीच सोडा, यांचे जेवढे खासदार आहेत हे किती निधी आणतात आणि कुठे खर्च करतात याचा काहीतरी तर लेखाजोखा असावा ना. बरं यांना सगळे भत्ते, त्यांना टेलिफोन भत्ता, यांना हा भत्ता, यांना तो भत्ता, लाखो लाखो रुपये महिन्याचा पगार आहे. या व्यतिरिक्त यांना पेन्शन सुद्धा आहे जे विनाकारण देण्यात येते. हजारो करोड रुपये महिन्यावारी सरकारचे यावर खर्च होतात. आम्ही अनेकदा हा मुद्दा पुढे आणलेला आहे की यांचं पेन्शन बंद करा सगळ्या अगोदर. तुम्हाला शिक्षकांना पैसे देता येत नाही, तुम्हाला बस ड्रायव्हरला, कंडक्टरला पैसे देता येत नाहीत, त्यांना तुम्हाला पगार वाढ देता येत नाही. या खासदारांना कशाला पेन्शन देतात? ते देखील असे खासदार जे संसदेमध्ये, पार्लिमेंटमध्ये जाऊन एकमेकींच्या साड्यांबद्दल चर्चा करतात की वा वा छान छान गेल्या बुट्ट्याची जरी जरीची साडी घालून आलात म्हणून, वा बाई का छान मेकअप केला तुम्ही, काय हेअरकट आहे तुमचा. हे असल्या गप्पा मारणाऱ्यांसाठी पेन्शन कशाला हवं? आता विचार करा तुम्ही, एका टर्मला एक पेन्शन आहे साहेब, म्हणजे 4 टर्मचे 4 पेन्शन झाले ना एकाच जणाला एकाच घरात. असा विचार करा तुम्ही, पवारांच्या घरामध्ये किती पेन्शन्स आहेत, शरद पवार साहेबांचे स्वतःचे किती पेन्शन्स आहेत. मुख्यमंत्री म्हणून वेगळं, कृषी मंत्री म्हणून वेगळं, संरक्षण मंत्री म्हणून वेगळं, आमदार म्हणून वेगळं, खासदार म्हणून वेगळं, राज्यसभेचं वेगळं, लोकसभेचं वेगळं. 8, 10, 12 पेन्शन तर हेच झाले यांचे, पवार साहेबांचे स्वतःचे. सुप्रिया सुळेंचे 4 टर्मचे पेन्शन्स आहे, रोहित पवारचे 2 टर्मचे पेन्शन्स आहे. एकाच घरामध्ये किती पेन्शन कोंबणार आहात? का फक्त हे पेन्शन्स मिळवायचे, फुकटचं बंगला तिथे दिल्लीमध्ये पाहिजे म्हणून मरमर चालू असते का निवडून येण्याची मागच्या दरवाजानं? त्याचं हेच कारण आहे. 10 एकरामध्ये 100 कोटींची वांगी पिकवली म्हणून संसदरत्न पुरस्कार दिला जाऊ शकतो का? या गोष्टीचा कुठेतरी सखोलपणे विचार व्हायला हवा की नको? आता सुद्धा शरद पवार गटातर्फे काय चालू आहे तर फक्त राडे राडे राडे. कायदा प्रश्नावर बोला, त्याच्यावरून अद्वा तद्वा काहीतरी बोलायचं, लोकांची माथी भडकवायचं, हे काम सध्या रोहित पवार नेटाने करत आहेत आणि त्यांना त्यासाठी आता अटक देखील करण्यात आलेली आहे. आणि आता याच्यावर सुद्धा हे लोक टीका करणार की बघा बघा सरकार कसं सुडत द्वेषानं काम करतंय म्हणून. मात्र मित्रांनो, यांच्या या ढोंगीपणाकडे दुर्लक्ष करावं लागणार आहे. पण कितपत दुर्लक्ष करणार हो? कुठेतरी कधीतरी यांना मतदानातून याची जाणीव करून द्यावीच लागणार आहे की आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे, आमच्या कामासाठी निवडून दिलेलं आहे. 10 एकरात 100 कोटीची वांगी पिकवून संसदरत्न पुरस्कार घेण्यासाठी नाही, खड्ड्यांसोबत सेल्फी काढण्यासाठी नाही, फेसबुकवर किंवा ट्विटरवर मोठ्या मोठ्या पोस्ट लिहिण्यासाठी नाही. आणि तेच जर करायचं असेल तर कंटेंट रायटर म्हणून काम करा आयुष्यामध्ये, कंटेंट रायटर म्हणून करिअर करा. राजकारणी म्हणून करिअर करू नका आणि राजकारणी म्हणून स्वतःचं करिअर करत असताना जनतेचं आयुष्य बर्बाद करू नका. असा यांना प्रेमळ सल्ला कोणीतरी जवळच्या व्यक्तीने देणं अत्यंत गरजेचं आहे. बरं चला, जवळच्या व्यक्तीने जरी नाही दिला तरी सोशल मीडियावरून तरी द्या रे बाबा हो. किमान कमेंटमध्ये तुमचं मत तरी नोंदवायला शिका. वारंवार प्रत्येक व्हिडिओमधून आवाहन आहे की तुमचं मत स्पष्टपणे निर्भीडपणे मांडायला सुरुवात करा, जेणेकरून त्या लोकांपर्यंत हा मेसेज तरी पोहोचेल की आता तरी काम करावं लागणार आहे आपल्याला, नुसतं बसून आणि भाषणबाजी करून आता भागणार नाही. हा संदेश तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मित्रांनो, या बाबतीमध्ये आपलं काय मत आहे आपण कमेंटमध्ये निश्चितपणे मांडू शकता, निर्भीडपणे मांडू शकता. हा मंच खुला मंच आहे, आपल्या सर्वांसाठी आहे, आपल्या सगळ्यांच्या मतांचा आदर आहे. सुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार मिळालेला नाहीये, यामागची आणखी काय कारणं आहेत असं तुम्हाला वाटतं ती कमेंटमध्ये निश्चितच मांडा मित्रांवर. त्यावर आपण एक नवीन व्हिडिओ सुद्धा बनवूया. तुमच्या मतांवरच नवीन नवीन व्हिडिओच्या कल्पना सुचतात, ऊर्जा मिळते, काम करण्याची प्रेरणा मिळते. म्हणूनच प्रतिसाद देत चला. जाता जाता विनंती आहे मित्रांनो, कुर्बानीच्या नावावर एखाद्याला मारण्यापेक्षा, एखाद्या निष्पाप जीवाचा जीव घेण्यापेक्षा एखाद्याला जगवणं कधीही चांगलं आहे ना.
कर्करोगग्रस्त रुग्णांचे औषध उपचार करून त्यांना जगवूया ना. त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीतले जे नातेवाईक आहेत त्यांना 2 घास गहू घालून त्यांना जगवूया ना. गोमातेला चारा पाणी देऊन औषध उपचार करून तिला जगवूया ना. तेव्हा या सत्कर्मामध्ये जे सातत्याने आपल्या परिवारातर्फे सुरूच आहे त्यामध्ये सहभाग नोंदवा, योगदान द्या मित्रांनो, सहकार्य करा, आशीर्वाद द्या, पाठिंबा द्या. याची खूप गरज आहे, कारण हे काम एकट्याचं नाही आहे. बघा, अर्जुनाला सुद्धा युद्ध कर म्हणून सांगण्यासाठी प्रभू श्रीकृष्णाला, भगवंताला गीतेचे 18 अध्याय सांगावे लागले आहेत. तर तेव्हा या हिंदू धर्मासाठी काम करण्यासाठी माझ्यासारख्यांना किती कष्ट करावे लागणार आहेत याची आम्हाला कल्पना आहे. म्हणूनच प्रत्येक व्हिडिओमधून आवाहन आहे. मित्रांनो, दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर निश्चितच योगदान द्या. त्याचं ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून आपल्याला त्याच्या पावत्या बनवता येतील, त्या पोहोचवता देखील येतील. अपेक्षा आहे की या आवाहनाला तुम्ही सकारात्मक प्रतिसाद द्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.